तुम्हालाच शोधत होतो. बरं झालं आला. काही गडबड नाही ना तिकडे? प्रमिला काकूंना काही प्रॉब्लेम, डाऊट नाही ना आला? नाही नाही, आम्ही जेवणाचं डबं सगळं टेम्पोत भरलं आणि इकडे निघालो. त्यासनी सांगितलं की इकडचं जे काय आयोजन आहे जेवणाचं ते बघून घेतो. गुड. होय, आता ज्या कामासाठी आलोय ते काम सुरळीत होऊन दे म्हणजे झालं. ते होईल. मी जयला फोन केला होता. गौतम आणि आसावरी आलेत, ते रेडी होतात. ठीक आहे, चला ये. मामा, हा. तू अजून इथंच? ऑर्डरला जायचं होतं ना तुला? निंगे आणि कमळी गेल्यात, त्या बघतायत तिथे. आणि शरू आणि बा एका मैत्रिणीच्या लग्नाला गेल्यात, तिकडनं येतील. मामा, अगं अन्नपूर्णा महाजनांची ऑर्डर आहे. अगं उद्या काही चुकीचं झालं तर अवघड होऊन बसेल. म्हणजे आपल्या पोरी सगळं व्यवस्थित करतील ग, पण शेवटी पोरी पोरीच ना. म्हणजे मला तरी असं वाटतंय की तू जायला हवंस. हो, बरं मग जाते. तू एकटी नको जाऊ. चल, मी पण येतो ना. चालेल, चल. मी ओटा आवडते. हा, हा हा. लवकर लवकर आवडते. चला चला, निघूया आपण. नयनतारा आंटी, मी खरं सांगते, रिशच्या फ्रेंडचं लग्न नाहीये आज. रिशचं स्वतःचं लग्न आहे. हा त्याचाच प्लॅन आहे. स्टॉप इट अनिका. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? तू का आली आहेस? आणि एनिवे, आली आहेस तर हॅव सम टी कॉफी अँड गो. तसं या नॉनसेन्स गोष्टींसाठी ना माझ्याकडे वेळ नाही आहे. आय हॅव अ इम्पॉर्टंट मीटिंग टू अटेंड. नो आंटी, आय वोंट गो. कारण मी ते खरं सांगायला आले. मला माहिती आहे तुम्हाला टाइमपास आणि नॉनसेन्स आवडत नाही. व्हाय वुड आय डू दॅट? आंटी, आय एम टेलिंग यू द ट्रूथ. तो रेशना आज तिथे त्या कमळीसोबत लग्न करणार आहे. तिथे ओ गॉड, त्या जागेला काय बोलतात? इट्स अ डिफिकल्ट मराठी वर्ड. जिथे खूप सारे लोक मिळून कोलॅबमध्ये मॅरेज करतात. सामसोळा. सामूहिक विवाह सोहळा असं म्हणतात. हां, देअर यू गो. तेच परफेक्ट. तिथे तिथे तो त्या कमळीसोबत लग्न करतोय. ट्रस्ट मी. अनिका, स्टॉप इट. ऋषी असं काहीही करू शकत नाही. आणि तसंही माझा तुझ्या बोलण्यावर अजिबात विश्वास नाही. नो आंटी, तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. हे तर गौतम कोणत्या तरी भिकाड्या मुलीशी लग्न करेल. अँड यू नो व्हॉट, ह्यात जय पण इन्व्हॉल्व्ड आहे. नाही, माझ्या दोन्ही मुलांवर पूर्ण विश्वास आहे आणि जयवर तर आहेच आहे. गेट इट आंटी, बट मला एक कन्फर्म न्यूज कळली. गौतम त्या मुलीशी लग्न करणार आहे जिच्यासाठी त्याने सुसाईड अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. आणि ती मुलगी पण आसावरी शर्वरी सारखीच असणार आहे. शक्यच नाही. माझा मुलगा असं कधीही करणार नाही. हो येस, आय नो रेश तुमच्याशी खोटं नाही बोलणार. तुम्हाला धोका नाही देणार. पण आता त्याची तरी काय चूक आहे ना? त्या कमळीने त्याच्यावर जादू केली आहे, ब्लॅक मॅजिक केलंय, हिप्नोटाईज केलंय त्याला. म्हणजे बघा ना, ती जसं जसं बोलते ना तसं तसंच तो करतो. तिचं सगळं ऐकतो. तुम्हाला पण एक्सपिरियन्स झाला असेल ना? झालंय की नाही? आणि तुम्ही पण एक नोटीस करा ना, एंगेजमेंट मोडल्यापासून तिचं इंटेन्शन तेच होतं. आणि त्यात डॅड त्यांनी ते मल्टी मॅरेजवाला इव्हेंट ऑर्गनाईज केलाय. सो तिला तर काय चान्सच मिळाला. आय हॅव प्रूफ. सी दिस. झुम इट. बघितलं? आता त्यांना जर लग्न करायचंच नसतं तर त्यांनी त्यांचं नाव काय ऍड केलं असतं? ऐका रे, त्या दिवशी त्याला मारला ना तोच मुलगा आहे. त्या दिवशी वाचला तो, पण आता त्याला उचलायचंय. हो साहेब, त्या दिवशी झालेली चूक आता पूर्ण होणार नाही. तुम्ही काळजी करू नका. नाही, ती चूक चुकून पुन्हा झाली ना तर तुमचा गेम करणार आहे मी. कळलं? त्याला उचलायचंच आहे, पण त्याच्यासोबत एक पोरगी पण आहे, तिलाही उचलायचं आहे. हो, पण तिला आम्ही ओळखणार कसं? काही नाही, गावरान पोरगी आहे, परकर पोलकर घालून फिरते. 2 महिने आहेत तिला. कळेल तुम्हाला. आणि त्याच्यासोबत एक उंच दाढी असलेला गोरा असा मुलगा आहे. ओके ओके. हो साहेब. हो साहेब, चल. माझ्याशी पंगा घेणं काय असतं आता कळेल त्या जय खानोलकर आणि कमळीला.
पिंगी काय ग, इथे काय करते? अरे हीच आहे ती. अहो सर, तो केटरिंगचा टेम्पो येतच असेल इकडं, अजून येणं झालाय. मी एक काम करतो, गेटवर जाऊन बघून येतो. हा, आलोच. हे हीच दिसते ना ती. हो हीच आहे ती. चल 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 चल, घे पटकन. फायनली आसावरी रेडी झाली. आता अजून काही प्रॉब्लेम यायला नको. एकदा आमच्या दोघांचं लग्न झालं ना का सगळं सॉर्ट होईल. आज तर त्या दिवशी वाचलेला, त्याच्यावर नजर ठेव. संधी साधू आणि उचलू याला. तो चाललाय, चल. मेन गेट कुठं आहे यांचं? कोण आहे? सोडा मला. वाचवा. कृपया लक्ष द्या. नंबर 7, 8, 9, 10 म्हणजेच अक्षय मीना, राजपूर्वा, गौतम आसावरी, कमळी ऋषी, जय शर्वरी या जोडप्यांनी सुद्धा तयार राहायचंय. काय योन काय बनवा? असं कसं झालं? कोणीतरी मुद्दाम केला असेल हे. अरे यार, त्या जुळवेने घोळ घातला असणार आहे सगळा. चला नावं कॅन्सल करूया पटकन. ए शायनर, डोक्यावर पडलास का? कॅन्सल केलं तर हा लग्न विवाह सोहळा कॅन्सल होईल आणि ताई आणि गौतमचं लग्न होणारच नाही. थांब. मग काय, तो तुझ्याशी लग्न करू मी? चल, तुझ्याशी कोण करणार आहे? मला यावंच नाही तुझ्याशी लग्न करायचं, कळलं ना? अरे काय म्हणताय तुम्ही? एक नंबर आयडिया आहे. आपण तात्पुरतं तयारी करून तिथं उभं राहूया. हार आणि मंगळसूत्र घालायच्या टायमाला घालायचंच नाही. हा, ही चांगली आयडिया आहे. काय चांगली आहे? अरे खरंच, चला चला, वेळ नको व्हायला करणार. चल चल चल. इम्पॉसिबल आहे त्यामध्ये. गौतम कुठे गेलाय? फोन पण लागत नाहीये त्याचा.